कधी विचार केला आहे का जुळी मुलं म्हणजे नेमका निसर्गाचा खेळ की विज्ञानाचा चमत्कार? आजच्या काळात एका कुटुंबात जुळी बाळ जन्माला आली तर आपण लगेच म्हणतो वा, दुहेरी आनंद झाला. पण पुढच्या काही दशकात हा दुहेरी आनंद भारतासाठी मोठं आव्हान ठरू शकतो. होय, 2090 ते 2100 दरम्यान भारतात जवळपास 10 लाख जुळ्या बाळांचा जन्म होईल असं संशोधन सांगतं. हे फक्त जनसंख्येचे आकडे नाहीत, हा आरोग्य, विज्ञान आणि समाज व्यवस्थेचा मोठा बदल आहे. नमस्कार, मी विजया. पूर्वी क्वचितच दिसणारे जुळे आणि तिळे बाळ आता झपाट्याने जन्म घेत आहेत. बीड जिल्ह्यात एक अद्भुत घटना घडली. फक्त गेल्या 9 महिन्यातच जिल्हा रुग्णालयात 42 जुळ्या बाळांचा जन्म झाला. काही प्रसूती सामान्य पद्धतीने झाल्या तर काही सिझेरियन मार्गाने. पण जगभरात आता जुळी आणि तिळे मुलं होण्याचे प्रमाण वाढत चालले. 30 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये जुळे मुलं होण्याची शक्यता किंचित जास्त असते असा सर्वसाधारण समज आहे. यात टेस्ट ट्यूब बेबी किंवा औषधांमुळे गर्भाशयात एकापेक्षा जास्त भ्रूण वाढतात. त्यामुळे जुळे आणि तिळे होण्याची शक्यता अधिक होते. पण हे केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित नाही. गेल्या काही दशकात जगभरात जुळ्या बाळांचा जन्म वाढत चालला आहे. विशेषतः आफ्रिका आणि दक्षिण आशिया म्हणजेच भारत, पाकिस्तान, नेपाळ या देशांमध्ये हा ट्रेंड झपाट्याने वाढतोय. एका अलीकडच्या ऑक्सफर्ड अकॅडमीच्या अभ्यासानुसार 2050 पर्यंत जगातील बहुतेक देशांमध्ये जुळ्या जन्माचा दर 60 पर्यंत वाढला आहे आणि शतकाच्या अखेरीस म्हणजेच 2100 पर्यंत हा दर 79% जाऊ शकतो. आयडेंटिकल ट्विन्स म्हणजेच एकच एग्स 2 भागात विभाजित होतात. फ्रॅटर्नल ट्विन्स म्हणजे 2 वेगवेगळ्या एग्स पासून 2 भ्रूण तयार होतात. या वाढत्या ट्रेंडमधला सर्वात मोठा भाग भिन्न जुळ्यांचा आहे. म्हणजे हे निसर्गाच्या आणि आईच्या वयाच्या जैविक बदलांमुळे होत आहे. भारताच्या लोकसंख्या हळूहळू स्थिर होते, पण माता होण्याची सरासरी वय वाढत चालले. पूर्वी जिथं 20 ते 25 वयात प्रसूती होत असे, आता ते 30 ते 35 वर्षापर्यंत सरकले आणि इथेच एक मोठा जैविक समीकरण तयार होतं. वय वाढल्यावर स्त्रियांच्या शरीरात पॉलिओव्ह्युलेशन नावाची प्रक्रिया वाढते. म्हणजेच एका सायकलमध्ये एकाऐवजी 2 एग्स तयार होतात. हीच गोष्ट जुळ्या गर्भधारणेची शक्यता वाढवते. भारतामध्ये IVF किंवा अन्य फर्टिलिटी ट्रीटमेंट्स अजून फार सर्वसामान्य नाहीत. म्हणून इथे होणारी जुळी बाळं ही नैसर्गिक जैविक प्रक्रियेचा परिणाम असतात. पण आर्थिक आणि सामाजिक बदलांमुळे उशिरा लग्न, करिअर प्राधान्य यामुळे उशिरा मातृत्वाचा कल वाढू लागला आहे. त्यामुळे जगाचा विचार केल्यास भारतात सर्वाधिक जुळी बाळं जन्माला घातली जातील असा अंदाज वर्तवला जातोय. आफ्रिकेत विशेषतः नायजेरिया, टांझानिया आणि काँगो या देशांमध्ये जुळ्या बाळांचा जन्मदर जगात सर्वाधिक असून प्रति 1000 जन्मामागे 16.8 जुळ्या बाळांचे जन्म नोंदवले जातात. तर दुसरीकडे मोझाम्बिक आणि टोगो या देशांमध्ये 2050च्या सुमारास थोडी घट दिसेल, कारण तिथे तरुण मातांचे प्रमाण जास्त असेल. पण नंतर पुन्हा वृद्ध मातृत्व वाढल्यामुळे जुळ्या जन्माचा प्रमाण परत वाढेल. थोडक्यात काय तर आशियामध्ये भारत, पाकिस्तान, नेपाळ, अफगाणिस्तान हे देश या ट्विन वेव्हच्या पुढच्या रांगेत असतील. जुळ्या बाळांची गर्भधारणा ही निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार मानला जातो. पण वैद्यकीय दृष्टिकोनातून ती अत्यंत संवेदनशील आणि जोखमीची अवस्था असते. कारण एका आईच्या गर्भाशयात 2 जीव वाढत असतात. म्हणजेच शरीरावरचा ताण आणि जोखीम दुप्पट होते. गर्भावस्थेतील उच्च रक्तदाब म्हणजेच 2 भ्रूणांपासून वाढलेली रक्ताची गरज आईच्या रक्तदाबावर परिणाम करू शकते. प्रीक्लॅम्सिया ही गर्भावस्थेतील गंभीर अवस्था असून रक्तदाब वाढणे आणि मूत्रातील प्रथिनांचं प्रमाण वाढणं अशी लक्षणं दिसतात. रक्तस्राव आणि अकाली प्रसूती म्हणजेच जुळ्या गर्भधारणेमध्ये गर्भाशयावरचा ताण जास्त असल्याने प्रसूती लवकर होण्याची शक्यता अधिक असते. पोस्टपार्टम हेमरेज म्हणजेच प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव होण्याचा धोका वाढतो. आईच्या मृत्यूचा धोका एकल गर्भधारणेच्या तुलनेत माता मृत्यूचा धोका जवळपास दुप्पट असतो. जुळ्या बाळांचा जन्म झाल्यास आरोग्याचे धोके काय आहेत हे पाहूया. वजन कमी असणं म्हणजे जुळ्या बाळाचं वजन साधारणपणे 2 किलोपेक्षा कमी असतं. प्रीमॅच्युअर बर्थ म्हणजेच बहुतांश जुळी बाळं 37 आठवड्यांपूर्वीच जन्मतात. श्वासोच्छवासाचे आजार म्हणजेच
फुफ्फुसांची वाढ पूर्ण न झाल्यामुळे अनेकदा बाळांना श्वसन सहाय्याची गरज भासते. ICU मध्ये अधिक काळ राहण्याची गरज भासते. म्हणजेच वजन, तापमान आणि श्वसन नियंत्रित ठेवण्यासाठी नवजात ICU मध्ये अधिक दिवस घालवावे लागतात. पुढच्या 75 वर्षात भारतात मातांचं वय सरासरी 35 वर्ष असेल. वैद्यकीय उपचार आणि IVF सर्वसामान्य झालेले असतील आणि लोकसंख्या स्थिर असली तरी ट्विन बर्थचा आकडा गगनाला भिडलेला असेल. याचा अर्थ हा की प्रत्येक 4 जुळ्या जन्मांपैकी एक भारतात होईल. म्हणजे जगातील ट्विन कॅपिटल भारत बनणार आहे. जुळ्या बाळांचा जन्म म्हणजे निसर्गाचा आश्चर्यकारक चमत्कार. पण हा चमत्कार नीट हाताळला नाही तर महिलांचं आरोग्य संकटात टाकू शकतो. आजच आपली आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय प्रशिक्षण आणि प्रसूती सेवा यांना सक्षम केलं तर पुढच्या 75 वर्षात ट्विन इंडियात सुदृढ बाळ जन्माला घालू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.